सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टला आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी अत्यंत खुश आहे, कारण आपल्या छोटूसा कान्हाचा जन्मदिवस आहे। आणि याच्यासाठी मी सकाळी उठून लवकर पटकन तयारी केली आणि एका साईडला नैवेद्याची पण तयारी होत होती, जी की आमच्या आई बनवत होत्या, आणि त्या दुसऱ्या साईडला मी म्हटलं की पूजा करून घेऊ। त्यासाठी मी सगळ्या देवांना अगोदर पाण्यामध्ये ठेवून घेतलं आणि मग त्यांची पूजा करून घेतली, छानपैकी पुसून घेतलं आणि खूप प्रसन्न वाटत होतं, कारण की मला हा दिवस खूप आवडतो, गोकुळाष्टमी म्हणजे। आणि खूप भारी फील होत होतं आणि मस्तपैकी मी पूजा करून घेतली। त्याच्यानंतर पूजा झाल्यावर मी आमच्या अंगणातली जी पांढरी फुलं होती ती तोडून आणली आपल्या छोट्याशा कान्हासाठी, आणि सोबतच मी पंचामृतसुद्धा केलं होतं, कारण की आजच्या गोकुळाष्टमीच्या दिवशी मी आपल्या छोट्याशा कान्हाला पंचामृताने आंघोळ घालून त्याची पूजा करणार होती। आणि तुम्ही बघू शकता, इतकं क्यूट वाटत होतं ना खूपच छान वाटत होतं। आणि त्याच्यानंतर अगरबत्तीचा सुवास दरवळत होता, त्याच्याने तर अजूनच जास्त प्रसन्न वाटत होतं। विष्णूंचा 8वा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्मदिवस आपण अगदीच आनंदाने नेहमी दरवर्षी साजरा करतच असतो, आणि आजच्या दिवशी गोपाळकाला म्हणजे दहीहंडीसुद्धा आपल्या म्हणजे साधारण सगळ्याच एरियांमध्ये असतेच, आणि तीही मजा खूप वेगळीच असते। थरावर थर रचले जातात आणि हंडी फोडली जाते। आणि इथे मी छानपैकी पंचामृत तयार केलं होतं, त्याच्यानेच मी आपल्या लड्डू गोपालला मस्तपैकी अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर त्याला मस्त असं छान आंघोळ करून घेतली त्याची, आणि त्याला पाण्याने धुवून घेतलं, पुसून घेतलं आणि त्याला देवघरात मानाचं स्थान दिलं। आणि त्याच्यानंतर गंध लावला, धूप दीप रांगोळी हे सगळं झाल्यावर तर अजूनच छान देवघर वाटत होतं आणि खूप घरात प्रसन्न वाटत होतं। नैवेद्य म्हणून पोळी, मटकीची भाजी आणि गोड शिरा ड्रायफ्रूट्सने भरलेला आणि तूप घालून केलेला सुंदर असा प्रसाद, आणि त्यासोबत मेथीची भाजी असा बेत होता आपल्या श्रीकृष्णांसाठी। आणि खरंच खूप सुंदरसा झाला होता नैवेद्यसुद्धा। आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य दाखवून आम्हीसुद्धा जेवलो, आणि माझा शिरा तर खूपच फेवरेट आहे, त्यामुळे मी मन भरून खाल्ला। तुम्ही तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून